नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। महिपतीराया सद्गुरुराया माझा माथा तुझे पाया। धाव महिपती माझे आई मजला ठाव द्यावा पायी। चित्ती धरली वासना सिद्धीन हवे नारायणा। मी तो अपंगानाथ तुम्ही अनाथांचे नाथ। केला पण सिद्धीन हवा केला पण सिद्धीन हवा मज सांभाळावे देवा। मी तो अपंगानाथ तुम्ही अनाथांचे नाथ। महिपती निढळवाना त्याची येऊ द्या करुणा। मी तो अपंगानाथ तुम्ही अनाथांचे नाथ। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा। नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती। नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। मस्तक हे पाया मर्या मन करे संतांच्या वर करी संतांच्या हरी करी संतांच्या। मस्तक हे पाया मर्या मन करे संतांच्या वर करी संतांच्या। या वारकरी संतांच्या तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योगम। मुखेस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिम। नमो नारायण गिरिं ब्रह्म स्वरूपम। शरण शरण हनुमंता। पाहती गवळणी तवती पालथी दुधाने। मनती नंदाची आपुरे आजी चोरी केली खरे। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनारूपी सेवेकरता निवडलेली गवळण देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळा। तुमचा आमचा प्रपंच व्यवस्थित व्हावा याच्याकरता स्वतःच्या प्रपंचाची राख रांगोळी करणारे छत्रपती शिवाजी राजांचे धर्मगुरु जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा गवळण रूपी प्रकरणातील हा अभंग सेवेकरता निवडला आहे। जगद्गुरु तुकोबाराय गोकुळातलं या ठिकाणी वर्णन करतायत। तुकाराम महाराज म्हणतात भल्या पहाटे एक गवळण उठली आणि उठल्यानंतर ती आपल्या गोठ्यामध्ये गेली आणि गोठ्यामध्ये गेल्यानंतर तिच्या जे दृष्टीला पडलं ते तुकोबाराय अभंगामध्ये वर्णन करतात। पहाती गवळण महाराज तुकोबाराय म्हणतात ती गवळणीने समोर पाहिलं। पहाती गवळणी तवती पालथी दुधाने। तिच्या डोळ्यासमोर जे दुधाचं जे भांड आहे ते पालथं पडलेलं आहे।
पालथं टाकलेलं आहे. तिने मनामध्ये विचार केला, कुणी बरं केलं असेल हे? कारण माझ्याकडे येण्याकरता सहजासहजी कुणी माझ्याकडे माझ्या नादी लागू शकणार नाही. कुणी केलं असेल? त्याच्यातली दुसरी गवळण ज्यावेळेस त्यांच्या कानावर ही बातमी गेली की अमुक अमुक गवळणीच्या घरी तिच्या सर्व दुधाने असणाऱ्या कुणीतरी पालथी केलेली आहे, म्हणून सर्व गोकुळातल्या गवळणी एकत्र जमा झाल्या. त्याच्यातली एक जण म्हणली, म्हणती नंदाची या पोरे आज ही चोरी केली खरे. ते असणारी गवळण म्हणू लागली, हे तुझ्याकडचं दुधानं जे पालथं घातलं ना, हे दुसरं तिसरं कोणी घातलेलं नाही, हे नंदाच्याच पोरानं घातलेलं आहे. कारण त्या विना नासे महाराज ती गवळण म्हटली, त्याच्याशिवाय हे दुसरा उद्योग कोणी करू शकत नाही. असं बोलताना सगळं गवळणींचं असणारं बोट मात्र भगवान परमात्म्याकडे होतं. सगळ्या त्या भगवान परमात्म्याला दोषी ठरवत होत्या. त्यावेळेस असणारी ती गवळण म्हणू लागली की जर असणारा हा खोड्या करणारा भगवंत आहे, गोकुळातला कृष्ण आहे, त्याला नेमकं इथे आणलं कोणी? सवे तुकया बंधू मेला येणे अगुणा आणिला. म्हणले हा जो अगुणाला आणलाय हा असणारा तुकाराम महाराजांनी आणला, त्याच्याशिवाय दुसरं कोणी करू शकत नाही. विठ्ठल अभंगावर प्राप्त वेळेमध्ये चिंतन करणे अगोदर चाललेल्या कार्याबद्दल वक्त्यांना 2 शब्द परिहार देणं गरजेचं आहे. थोडा विको द्या. श्री क्षेत्र निर्मळ पिंपरी व ग्रामस्थ साई सेवा ग्रुप पिंपरी निर्मळ आयोजित श्री साई सच्चरित्र पारायण सोहळा खऱ्या अर्थानं 15/5 ते 22/5 या कालावधीमध्ये आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी साई सच्चरित्र पारायण सोहळ्याचं या ठिकाणी वाचन झालेलं आहे. त्यामध्ये ज्यांच्याकडे व्यासपीठ आहे ते आदरणीय माझ्यावर नितांत प्रेम करणारे तांबेर येथील हरिभक्तपरायण गणेश महाराज मुसमाड, त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू वारकरी शिक्षण संस्थेमध्ये अध्ययन करून आपल्या परिसरामध्ये वारकरी संप्रदायाची सेवा अगदी खऱ्या अर्थानं तन मन धनानं या ठिकाणी करतात. आदरणीय अण्णाजी महाराज गागरे कानडगाव, खऱ्या अर्थानं 4 दिवस गणेश महाराजांनी 4 दिवस असणाऱ्या अण्णा महाराजांनी ते पारायण या ठिकाणी केलेलं आहे. त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो. खऱ्या अर्थानं या ठिकाणी मुलांच्या सुट्टीमुळं मागच्या पंधरवड्यामध्ये खऱ्या अर्थानं याची तिथी होती. सालावत प्रमाण आपण करतो, पण मुलांना सुट्ट्या नाही, परीक्षेचा कालावधी होता आणि त्या परीक्षेच्या कालावधीमुळे हा असणारा नामसप्ताह एक 15 दिवस पुढे घेण्यात आला. आणि ही काल्याची सेवा समस्त ग्रामस्थ निर्मळ पिंपरी आणि साई ग्रुप यांच्या माध्यमातून माझ्याकडे आली. या काल्याच्या कीर्तनाला शृंगारित करण्याकरता जगद्गुरु तुकोबरायांचे वंशज हरिभक्तपरायण भगवानजी महाराज मोरे देऊकर ते आज खऱ्या अर्थानं आपलं निर्मळ पिंपरी येथील सर्वांचं भाग्य आहे की जगद्गुरु तुकोबरायांचे 14वे वंशज या ठिकाणी टाळ घेऊन उभे आहेत. आदरणीय भगवानजी महाराज मोरे, त्याचप्रमाणे माझ्यावर पितृतुल्य असणारे प्रेम करणारे गायनाचार्य आदरणीय अशोक बाप्पू भुजाडी मुसळवाडी ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आपल्याच गावचे सुपुत्र पण सध्या वास्तव्याला देवळाली प्रवारा येथील किशोर एकनाथ पाटील निर्मळ ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे मी मागाशी ज्यांचा नाम उल्लेख केला, माझे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तपरायण अण्णा महाराज गागरे, गणेशजी महाराज मुसमाडे,
त्याचप्रमाणे जातप येथील विलासजी महाराज जाधव ते या ठिकाणी उपस्थित आहेत. गागरे पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. विनेकरी त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं ज्यांचा पखवादाचा तो नाद कोणी करू शकत नाही असे विष्णूजी महाराज गांडोळे राहुरीकर तेही आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमच्या वरद विनायक सेवाधाम खऱ्या अर्थानं ज्यांनी आपला मनाचा मोठेपणा दाखवून खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी महंत उद्धवजी महाराज मंडलिक यांना भूमिदान दिलं आणि जंगल में मंगल अशी त्या ठिकाणी वरद विनायक सेवाधाम संस्थांची असणारी सुरुवात झाली. त्या भूमिदाते आपल्या गावचे सुपुत्र आदरणीय कचरू पाटील निर्मळ नाना ते या ठिकाणी उपस्थित आहेत. हार्मोनियम वादक ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आता आपल्याकडे जवळजवळ फक्त 1 तास उरला खटवांग रायाशी. 8 वाजेपर्यंत आपल्याला या ठिकाणी सेवा करायची. खऱ्या अर्थानं सेवा का करायची तर आज आपल्या या नामसप्ताहाची सांगता आहे आणि सांगता ही काल्याच्या कीर्तनाने व्हावी. तुम्ही 3 दिवसाचा जरी कार्यक्रम जर केला अण्णा महाराज तरी त्याची सांगता काल्याच्याच कीर्तनाने करावं लागते. 5 दिवसाचा सप्ताह केला तरी त्याची सांगता काल्याच्या कीर्तनाने होती. 8 दिवसाचा केला तरी काल्याचं कीर्तन करावं लागतं. 15 दिवसाची केली तरी काल्याचं कीर्तन करावं लागतं. महिन्याची केली तरी काल्याचं कीर्तन करावं लागतं आणि वर्षभरा जरी सप्ताह केला तरी काल्याच्या कीर्तनाने सांगता होत असते. विठ्ठल वारकरी संप्रदायाची ही परंपरा आहे. काल्याचं कीर्तन का करायचं तर जी काही आपण 7 दिवसची सेवा केली खऱ्या अर्थानं सप्ताह मी सकाळी डॉक्टर महाराज मिसाळे यांच्या मुखातून ऐकलंय. सप्ताह जर आपल्याला 7 दिवस करायचा मग 8व्या दिवशी काला का सप्ताह याचं 7 आणि फळ सप्ताह 7 दिवसाचा आहे मग 8व्या दिवशी काला का तर महाराजांनी सकाळी सांगितलं की 7 दिवस भगवंताचं नामचिंतन करायचं आणि 8व्या दिवशी भगवान परमात्म्याला आपलं करून प्रसाद सेवन करायचा. याच्याकरता काला विठ्ठल आणि म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थानं पावसाचे दिवस आहे. वातावरणही पावसाचं आहे पण दुपारी नानांचा फोन आला. नानांनी सांगितलं की महाराज अन्नदान फार महत्वाचं आहे आणि 1 तास का होईना कीर्तनाची सेवा झाली तरी चालेल पण अन्नदान फार महत्वाचं आहे. जोपर्यंत काल्याचं कीर्तन होत नाही तोपर्यंत त्याला महाप्रसाद भगवान महाराज म्हणता येणार नाही. तो महाप्रसाद कधी होईल महिला मंडळ जोपर्यंत भगवंताच्या नामचिंतन होत नाही तोपर्यंत तो प्रसाद आहे. प्रसाद कधी आता बघा व्यावहारिक उदाहरण जर घेतलं तर आपण घरी शिरा करतो खायला. बरं शिरा खायला केल्यानंतर तो वाटीभर शिरा आपण खातो पण तोच शिरा जर सत्यनारायण महापूजा झाली आणि आपल्याकडे जर वाटी भरून आला तर आपण काय म्हणतो हा प्रसाद आहे. काय प्रसाद आहे. बरं कधी प्रसाद होतो जोपर्यंत विष्णू महाराज आधी सत्यनारायण महापूजा होत नाही तोपर्यंत तो तीर्थ प्रसाद नाही. ज्या वेळेस सत्यनारायण महापूजा झाली की तो प्रसाद आहे नाहीतर त्याच्या अगोदर तो शिरा आहे. दुसरं उदाहरण दे. एक साधू महात्मे आणि साधू महात्म्यांच्या असणाऱ्या हातून महिला मंडळांची इच्छा असते की आपल्या ओटीमध्ये एका साधूने नारळ द्यावं आणि म्हणून आपण दुकानामध्ये जातो आणि दुकानामध्ये काय 10-20 रुपये असेल ना ते 20 रुपये देऊन दुकानदाराकडून तो नारळ खरेदी करतो. पण तो नारळ 20 रुपये घेऊन खरेदी केल्यानंतर तो नारळ साधूच्या हातामध्ये दिला की तो साधू तो नारळ आपल्या असणाऱ्या ओटीमध्ये टाकतो. महिला मंडळ बरोबर ना. जर तो नारळ ओटीमध्येच टाकायचा होता तर मग दुकानदाराकडून काहून नाही टाकून घेतला.
त्याचं कारण आहे, जो पैसे देऊन घेतला तो नारळ आहे आणि साधूच्या हाताने जो प्रसाद झाला ते असणार काय आहे, फळ आहे. आणि म्हणून जोपर्यंत नामचिंतन होत नाही तोपर्यंत त्याला प्रसाद म्हणता येणार नाही. आणि म्हणून नामाच्या चिंतनानं जे अन्न आहे ते पवित्र होणार आहे आणि मग तो प्रसाद होणार आहे. विठ्ठल पदपर्शाने पुनीत झालेली ही भूमी गेले 7 दिवस या ठिकाणी अण्णा महाराजांनी आणि गणेश महाराजांनी साई सच्चरित्र पारायण केलं. त्या साधूचा जर विचार जर आपण जर पाहू गेलो तर एक अवलिया संत आहे. त्या संतांना काय केलं महाराज, तर खऱ्या अर्थानं संतांची ओळख ही संतांना होत असते, ती कुणालाही होत नाही. साधू ओळखण्याकरता आपली पात्रताही तशी असावी लागते. ब्रह्मलीन सद्गुरू गंगागिरीजी महाराज शिर्डीला आले, बरोबर ना. आणि शिर्डीला आल्यानंतर त्या द्वारकामाईच्या समोर बारव आहे, त्या बारवावर साईबाबा पाणी आणण्याकरता गेले आणि ती घागर महाराजांनी खांद्यावर घेतली. साईबाबा त्या बारवावरून द्वारकामाईमध्ये येत होते आणि हे दृश्य गंगागिरीजी महाराजांनी डोळ्यानं पाहिलं. गावकऱ्यांना बोलावून घेतलं, गावकऱ्या हो, तुमचं भाग्य, हा अवलिया संत आहे, हा सामान्य संत नाही. या संताला इथं थांबून घ्या, तुमच्या गावाचं सोनं होईल. आणि म्हणून साधू कुठेही थांबत नाही. साधूला थांबण्याकरता आपली योग्यता, आपली भूमी, आपली पात्रता तशी असावी लागते, तेव्हा साधू थांबत असतात. गंगागिरीजी महाराजांनी सांगितलं, हा साधू सामान्य नाही, जगाच्या उद्धाराकरता हा साधू आलेला आहे. संत अवताराला येतात किंवा मृत्यू लोकामध्ये येतात तर त्यांचं मृत्यू लोकातलं कार्य देह कष्टविती परोपकारे, देह कष्टविती परोपकारे, देह कष्टविती परोपकारे, देह कष्टविती परोपकारे, जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, आलो याची कारणासी, आम्ही वैकुंठातून कशा करता आलो, तर जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी. ही अवलिया संत आहे, ते संत जगाचा उद्धार करण्याकरता या मृत्यू लोकांमध्ये येतात. पहिल्या अध्यायामध्ये साई चरित्र पारायणामध्ये आपण जे पारायणाला बसलेली मंडळी त्यांना विचारा, महामारीचा रोग आला आणि महामारीचा रोग आल्यानंतर महाराज हे साधू आहे, संत आहे, त्यांना न सांगता कळो येते अंतर. त्यांच्या लक्षात आलं हा महामारीचा असणारा आजार आहे आणि या आजारापासून ही जनता जनार्दन आपण सुखी केली पाहिजे.
याच्यातून यांना वाचवलं पाहिजे. आणि म्हणून महाराजांनी धान्य गोळा केलं, एक पोतभर धान्य गोळा केलं आणि स्वतः हा साधू जात्यावर दळण करू लागले. काही महाराजांच्या बरोबर समोरचा आवाज देतो, आवाजात थोडी मिस्टेक होती. विठ्ठल काही महाराजांच्या बरोबरची जी मंडळी होती शिष्यगण, त्यांना वाटलं महाराज स्वतः जात्यावर दळण करायला बसले, हा साधू आहे. मग हे दळण झाल्यानंतर हे पीठ कुठं देणार आहे, हे आपल्यालाच देणार. काहींच्या मनामध्ये भ्रम, मला पायली भर मिळेल, दुसऱ्याला वाटतं मला 2 पायला भेटतील, तिसऱ्याला वाटायचं मला 4 पायला मिळतील. म्हणून त्या अपेक्षेने महाराजांच्या समोर बाजूला बसले गणेश महाराज बरोबर, आणि ते दळण दळू लागले. रात्रभर महाराजांनी एक पोतं दळण केलं. महाराज एक पोतं, तुम्ही म्हणाल साधू कुठं दळण दळत असतो का? पण जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती महाराज एक पोतं दळून झालं. आणि आता दर्शनला वाटलं की महाराज आम्हाला म्हणतील पायली भर तुम्ही घेऊन जा. दुसऱ्याला वाटलं महाराज म्हणतील 2 पायल्या. महाराजांनी सांगितलंय बा, सर्वांनी हे पीठ घ्यायचं आणि शिर्डीच्या चहूळ बाजूने हे पीठ असणार टाकायचंय. वेसी पासून पूर्ण गावाला वेढा घालायचा. का? त्याचं कारण महामारीचा आजार शेजारच्या गावात आलेला होता आणि हे स्वतः बाबानं पीठ दळलेलं होतं. याची जर असणारी लक्ष्मण रेषा जर ओढली तर तो महामारीचा आजार शिर्डीमध्ये येऊ नये म्हणून रात्रभर बाबाने असणारं दळण केलंय पोत्याचं. आणि महाराज ते पीठ पूर्ण शिर्डी परिसरामध्ये विसीपर्यंत असणारं ते मारलं आणि महामारीचा आजार शिर्डीमध्ये आला नाही. याचं कारण फक्त साईबाबांची कृपा. विठ्ठल साईबाबांकडे येणारी माणसं कोट्याधीश आहे, लखोपती आहे, कंपनीचे मालक आहे. पण जर मला असं वाटतं जर पैशामध्ये जर सुख असतं तर ही मंडळी महाराजांचा असणारा शोध घेत घेत शिर्डीला आली नसती. याच्यात परखड दिसतंय. पैशामध्ये सुख नाही, संपत्तीमध्ये सुख नाही, समाधान नाही. समाधान आणि सुख कशामध्ये आहे तर ते बाबांच्या चरणावर आहे. आणि म्हणून आज लाखो भाविक आज शिर्डीला येतो. त्याचं कारण का तर कुठंतरी बाबाबद्दल आदर आहे. आणि म्हणून आज समाज शिर्डीमध्ये येतो. त्याचं कारण एकच आहे, श्रद्धा नवते ज्ञान. विठ्ठल साधूची किंमत कळत नसते. साधूची किंमत कधी कळते महाराज? साधू गेला की मग त्या साधूची किंमत कळत असते. आज निर्मळ पिंपरी सर्व ग्रामस्थांनी साई सच्चरित्र पारायण सोहळा, साईंच्या चरित्राचं या ठिकाणी वाचन केलेलं आहे. अण्णा महाराज ज्याचं चारित्र्य संपन्न जीवन आहे त्याचं चरित्र होत असतं, कोणाचं चरित्र होत नाही. आणि म्हणून ज्याचं शुद्ध चरित्र आहे आणि म्हणून आज त्या चरित्राचं तुम्ही आम्ही पारायण करतो ते म्हणजे फक्त साईबाबा. विठ्ठल मग साईबाबा कोणाला प्रसन्न होतात हा मोठा प्रश्न आहे ना आपल्या पुढं. साईबाबाची कृपा कोणावर होती? जो श्रद्धेने करतो त्याला असणारे साईबाबा प्रसन्न होतात. तुम्ही श्रद्धेने इथं बसलात तर साईबाबाचं फळ तुम्हाला मिळणार आहे, आशीर्वाद मिळणार आहे. तुम्ही जर वर खाली जर पाहत राहिले तर त्याचं फळ मात्र तुम्हाला मिळणार आहे. आता काही माणसं बसलीच घड्या इथं, पण काहींचं लक्ष घड्याळाकडे, काहींचं वरती पावसाकडे. माऊली ज्ञानोबा हरिकथामध्ये तर स्पष्ट बोलून गेले, ज्याचं जर चित्त जागेवर नाही त्याला देव कसला आहे? चित्त नाही नामी तरी ते
म्हणतात की चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ आहे. तुम्ही तीर्थयात्रेला गेलात आणि जर तुमचं मन जर मात्र जर घरी असेल तर महाराज म्हणले ती तीर्थयात्रा करूनही काय उपयोग आहे? काहीच उपयोग नाही. आणि म्हणून इथं भगवंताच्या नामचिंतनामध्ये आपलं चित्त महत्वाचं आहे. साधूचं असणारे लक्षण काय आहे? साधू आपल्याला काय सांगतात? पण साधू आपल्याला आधी ओळखता आला पाहिजे तर साधूची किंमत कळेल ना. ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरीजी महाराज कुणाला कळाले? जोपर्यंत हयात होते तोपर्यंत महाराजांचं असणारं ओळख समाजाला पटली नाही. सकाळी सहज डॉक्टर महाराज बोलून गेले की कोपरगाव जवळ नारायणगिरीजी महाराजांचं कीर्तन 10 ते 12 पत्रिकेवर टायमिंग दिलेला आणि 10 ते 12ला टायमिंग दिला आणि महाराज 12 वाजता आले. कधी वाजता? 12 वाजता. आणि 12 वाजता महाराज आले आणि 12 वाजता महाराज माईकवर उभे राहिले. वरदानला होता असं करायचं. 2 तास महाराज बोलले. 12 ते 2 तास महाराज नुसतं बोलले. आणि 2 तास झाल्यानंतर 2 वाजता महाराजांनी सांगितलं आणा बरं इकडे येईना. 2 तास बोलल्यानंतर विना मागितला, विना घेऊन या. आणि तिथून पुढे 2 तास महाराजांनी कीर्तन केलं. महाराज ते अवलिया संत होते. संत ओळखण्याकरता अनंत जन्माची पुण्य असावी लागते, तेव्हा संत ओळखता येतात. ब्रह्मलीन सद्गुरू गंगागिरीजी महाराजांना साईबाबा ओळखता आले. वैकुंठवासी गुरुवर्य दादा महाराज सातारकर यांनाही असणारे साईबाबा खऱ्या अर्थानं ओळखता आले. वैकुंठवासी गुरुवर्य दादा महाराज सातारकर राहत्याला उतरायचे, तिथून टांगा करायचे आणि तिथून म्हणजे बाबा महाराज सातारकरांचे वडील दादा महाराज सातारकर हे साईबाबांच्या समकालीन महात्मे. आणि तिथं आल्यानंतर दादा महाराज सातारकर साईबाबांच्या समोर प्रवचन करायचे आणि प्रवचन करत महाराज स्वतः साईबाबा समोर आणि दादा महाराजांनी प्रवचन करायचे. काय महाराज ही मंडळी असेल हो की साईबाबा समोर बसलेले आहेत आणि दादा महाराजांनी प्रवचन करावं. त्यांच्या जीवनातला सुवर्णाक्षरातला दिवस येणार की एका साधूने समोर बसवावं आणि ते श्रवण करावं. याच्याकरता साधूची ओळख होणं महत्वाचं आहे. ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरी महाराज पुण्याला गेले आणि एका आरटूने महाराजांची गाडी अडवली. महाराजांच्या जाण्याच्या अगोदर 4-6 महिन्याचा काळ पुण्यामध्ये आरटून गाडी अडवली. गाडी अडवल्यानंतर आरटून विचारलं महाराज गाडीचे कागदपत्र कुठे आहे? महाराजांनी सांगितलं ही गाडी मला दान मिळालेली, हिचे कागदपत्र काय अजून माझ्याकडे आले नाही बापू. ते विचारल्यानंतर मग त्या आरटून सांगितलं बाबा तुम्हाला दंड भरावा लागेल. म्हणले मी दंड भरणार नाही. स्वतः नारायणगिरीजी महाराजांचा संवाद चालू आहे त्या आरटू बरोबर. महाराज तुम्हाला 2000ची पावती फाडावं लागेल. महाराजांनी सांगितलं पावती जमणार नाही. मग म्हणले मग काय करायचं? गाडी साईडला लावा. महाराजांनी गाडीतली चावी गाडीची काढून घेतली आणि त्या आरटूच्या अंगावर फेकली ही गाडी आणि तू. आणि महाराज निघाले. महाराज गाडीच्या पुढे. महाराज गाडीच्या पुढे चालत असताना नाना महाराज पुढं आणि गाडी मागं. महाराजांच्या मागं गाडी चालायची. महाराज बिगर ड्रायव्हरची कशी चालत असेल महाराज? ही साधूची ताकद आहे. हे साधू ओळखण्याकरता आपल्याला अनंत जन्माची पुण्य असावी लागते, तेव्हा साधू ओळखता येतो. हे ध्यानात राहू द्या. हो, साधू लांब राहिला. देव ओळखण्याकरता देव ओळखता येतो का आपल्याला? नाही ना. देव ओळखण्याकरता अनंत जन्माची सख्या बहिणीला भाऊ ओळखता नाही आला मला. सख्खी बहीण सुभद्रा ही भगवान श्रीकृष्णाची सख्खी बहिणी आणि द्रौपदी ही मांडलेली बहिणी. उद्धवाने एक दिवस विचारलं कुणाला? कृष्णाला. कृष्णा हे 2 बहिणी आहेत, एक मानलेली बहिणी आणि एक सख्खी बहिणी. इकडे लक्ष द्या. तुमचं जास्त प्रेम कोणत्या बहिणीवर आहे?
उद्धव आणि प्रश्न विचारला बरोबर भगवंतानं सांगितलं, उद्धवा अरे दोन्ही बहिणी मला सारख्याच आहेत, बदल काय? मांडलेली तितकीच बहीण प्रेमाची आहे आणि असणारी सख्खी बहीण आहे तेवढंच तिच्यावर माझं प्रेम नाही देवा. किन भर प्रेम का होईना ज्यादा तुमचं कोणत्या बहिणीवर आहे? देवाला सांगितलं एका वाक्यात. खरं सांगू का तुला, सगळ्यात जास्त माझं माझ्या मानलेल्या बहिणीवर जास्त प्रेम. मानलेल्या बहिणीवर प्रेम म्हटल्याबरोबर उद्धवाला राग आला. उद्धवाला सांगितलं, देवा अरे सख्खी बहीण आहे, सख्या बहिणीवर प्रेम करायचं सोडून मानलेल्या बहिणीवर प्रेम करतो म्हटलं. देव म्हणावं तुला? जे रक्तावर प्रेम करत नाही त्याला देव म्हणता येणार नाही. उद्धव मी तुला सांगितलं होतं रे, मी जर खरं बोललो तर तुला राग येईल, पण खरं सांगतो मी तुला, माझ्या मानलेल्या बहिणीवर प्रेम जास्त आहे. देवा सांगा ना का प्रेम जास्त आहे? देवानं सांगितलं मला एवढ्या लवकर सांगता यायचं नाही, तुला 4-8 दिवस जाऊन दिले मी सांगतो. ठीक आहे, 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले. देवानं शब्द दिलता ना 4 दिवसात सांगतो म्हणून. 5व्या दिवशी देवाच्या लक्षात आलं भल्या पहाटे की मी उद्धवाला शब्द दिलाय, माझ्या मानलेल्या बहिणीवर जास्त प्रेम काय. ऐका, भल्या पहाटे भगवंत उठले उद्धवाकडे गेले. उद्धवा अरे म्हणले मला माझ्या बहिणीची आठवण आली, ताईची आठवण आली, सुभद्रेची, तिच्याकडे जायचंय. तोपर्यंत उद्धवाच्या लक्षातच नाही 4 दिवसापूर्वी काय झालं होतं ते. आणि हा लक्षात येऊन देईन तेव्हा ना महाराज, हा नटधारी भगवान परमात्मा आहे. भगवंतानं सांगितलं चाल म्हणल्यानंतर रथ काढलेला आहे. उद्धवाने भगवंत भल्या पहाटे सकाळी सकाळी सुभद्रेच्या महालाजवळ गेले आणि सुभद्रेच्या महालामध्ये गेल्यानंतर सुभद्रा महालाच्या समोर दात घासत होती सकाळी सकाळी. आणि सकाळी सकाळी दात घासत असताना नाना झालं काय, बहिणीनं भाव आलेला पाहिल्यानंतर विचारलं, दादा अरे एवढ्या सकाळी सकाळी तू येणं केलं? ताई बाकीचं काही विचारू नको, मला भूक लागलेली आहे, काय जे जेवायला असेल ते मला वाढ. त्या क्षणाला सुभद्रेने सांगितलं, दादा अरे माझा कशी दात घासायचा टायमिंग झालाय, मी दात घासणार, आंघोळ करणार, मग देवपूजा करणार. देवपूजा खाली अंडरलाईन करा, देवपूजा करायची गरज होती का? देव घरा आला, सन्मानाने पूजिला, देव घरी आलेला होता, पण भाऊ ओळखता आला नाही. याच्याकरता मी तुम्हाला सांगतो. त्या क्षणाला सुभद्रेनं सांगितलं, देवा स्वयंपाक होईल कृष्णा, मग मी जेवायला वाढील. त्यावेळेस उद्धवानं सांगितलं, कृष्णानं सांगितलं वेळ नाही, भूक लागेल. सुभद्रेने सांगितलं जा माझ्या महालामध्ये, काय जे असेल ते खा म्हणले फळं. भगवंत गेले आणि सुभद्रेच्या महालामध्ये गेले तर सर्वांना कथा भाग माहिती आहे. सफरचंद होतं, देवानं सफरचंद हातामध्ये घेतलं. सफरचंद कापायचं तर देवानं आपलं बोटच कापून घेतलं. बोट कापल्याबरोबर महाराज देवाच्या बोटातून नाना रक्त यायला लागलं. आणि रक्त येत असताना उद्धवाला सांगितलं, उद्धवा जा म्हणले ताईकडून माझ्या बोटाला बांधण्याकरता चिंदी घेऊन. उद्धव पळतच गेला आणि पळत गेल्यानंतर असणाऱ्या सुभद्रेकडे गेला. सुभद्रे अरे कृष्णाचा बोट कापला आणि बोटाला बांधण्याकरता चिंदी हवी. सुभद्रेला लक्षात आलं आपला दादाचं बोट कापलं. महालामध्ये गेली आणि महालामध्ये गेल्यानंतर महाराज 15 कपाट साड्यानं भरलेले होते. महिला मंडळ किती कपाट? 15. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही होते का तिथं बघायला? मी नव्हतो तिथं बघायला, पण मी माझा एक घरचा अंदाज घेतलाय. माझ्या घरी जवळजवळ आमच्या पत्नीच्या 5 कपाट साड्यानं भरलेले. जर सर्वसामान्य कीर्तनकाराच्या मंडळीचे जर 5 कपाट भरलेले असतील तर ही पत्नी कुणाची होती? देवाची पत्नी आहे. 15 कपाट साड्यानं भरलेले होते. पहिलीच कपाट उघडलं नाना, साडी हातामध्ये घेतली. भावाला चिंदी फाडायची ना बोटाला बांधण्याकरता. पहिली साडी हातामध्ये घेतली, ही 2000ची बाजूला ठेवली. दुसरी हातामध्ये घेतली, ही 3000ची. तिसरी हातामध्ये घेतली, ही 10,000ची. बाई माणसाचा इतका जीव असतो ना महाराज साडीमध्ये, काय सांगावं आता तुम्हाला, सांगायला काय हरकत. तुम्हाला माहित आहे रानातली वस्ती असू द्या आणि एखादी पाहुणी येऊ द्या, बरं गावात येऊन साडी घेऊन जाण्यापेक्षा घरच्या असणाऱ्या मंडळीला विचारलं का ग तुझ्याकडे एखादी साडी असली तर दे पाहुणीला वाटा लावून, नंतर तुला घेऊन देतो. तिनं सांगावं तुम्ही कुठं मला लय घेऊन दमलाय.
आणि आता बोलायचं तर कामच नाही राहिलं महाराज. या लाडक्या बहिणी झाल्यामुळं बोलायचं कामच राहिलं नाही. आता त्या क्षणाला असणाऱ्या 15 कपाट साड्याने भरलेले पण ही असणारी प्रत्येक साडीची किंमत डोळ्यासमोर येत होती. बराच वेळ झाला उद्धवानं वाट पाहिली आणि शेवट नाविलाजानं उद्धव असणारा परत भगवंताकडे गेला. दादा कृष्णा सुभद्रेकडे गेलो पण सुभद्रेकडे चिंदी बोटाला बांधण्याकरता नाही. भगवंतानं सांगितलं याच्याकरता तुला इथं आणले. मागच्या आठवड्यात घटना झाली होती की मी सख्या बहिणीवर का प्रेम करत नाही. या सख्या बहिणीनं साडी फाडली नाही माझ्याकरता. दुसरी बहीण दुसऱ्या महालात आहे. धन्य धन्य पतिव्रता तिची देवावरी सत्ता. पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता. असणारी द्रौपदी सकाळी सकाळी तुळशी वृंदावनावर पूजा चालू आहे. पंचपाळ तांब्याचा गडवा आतमध्ये आणि असणारी तुळशीची पूजा चालू होती. सूर्यनारायणाला नमस्कार होता करत होती. भाऊ आलेला पाहिला. हातातलं ताट खाली ठेवलं आणि आता मात्र द्रौपदीने विचार केला मला देवपूजा करायची गरज नाही. देवघराला हातातलं ताट खाली ठेवलं मायबाप आणि ताट खाली ठेवल्यानंतर द्रौपदी असणारी धावतच भावाकडे गेली. बाकीचं इकडं तिकडं विचारच केला नाही. दादा तुझ्या बोटाचं रक्त आणि तुझं बोट कशानं कापलं. ताई बाकीचं काही विचारू नको. माझ्या बोटाला बांधण्याकरता चिंदी हवी आणि चिंदी हवी म्हटल्यानंतर महाराज द्रौपदीनं विचार केला मी महालात जाणार कधी. कपाट उघडणार कधी. तोपर्यंत दादाच्या बोटाचं रक्त जाणार किती. एवढा वेळ या ठिकाणी राहिलेला नाही. द्रौपदीनं आपला पदर डोक्यावरचा खाली घेतला आणि पदराकून साडी फाडायची. त्या क्षणाला उद्धवानं सांगितलं थांब द्रौपदी काय करतेस. तू एक अबला नारी आहेस. तू एक अबला स्त्री आहे. जोपर्यंत बाईच्या कपाळावर कुंकू जिवंत आहे तोपर्यंत त्या बाईनं पदराकून साडी फाडायची नाही. तुझे 5 पती जिवंत आहे. धर्म नकुल सहदेव अर्जुन भीम 5 पती जिवंत असताना तू पदराकून साडी फाडते हे तुला शोभत नाही. ऐका द्रौपदीनं उत्तर दिलेलं ऐका. एवढं उत्तर तुम्ही घरी घेऊन गेले की आपलं कीर्तन सफल झालं. द्रौपदीनं उत्तर दिलं उद्धवा तू म्हणतोस ते बरोबर आहे. जोपर्यंत बाईच्या कपाळावर कुंकू जिवंत आहे तोपर्यंत त्या बाईनं पदराकून साडी फाडायची नाही. पण ऐक माझ्या कपाळावर किती दिवस कुंकू ठेवायचं हे याच्या हातामध्ये आणि याच्याकरता मी पदराकून साडी फाडते. साठविला हरी जे हे हृदय मंदिरी त्याची सरली एरधार आणि झाला सफल व्यापार. विठाल मला असं वाटतं देव ओळखता आला पाहिजे. भगवान परमात्मा ज्या मथुरेमध्ये जन्माला आला. खरं सांगा मला या सृष्टीवर पाप वाढलं. गोमाता भगवान असणाऱ्या ब्रह्मदेवाकडं गेल्या. नेत्री असणारी धारा वाहू लागलेली आहे. त्राहिमा 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 करू लागला. आम्हाला वाचवावं लागेल. त्या ठिकाणी आकाशवाणी झाली की मी असणाऱ्या दृष्टांचा नाश करण्याकरता उतरलोय. आणि भगवान परमात्मा खऱ्या अर्थानं देवकीच्या आणि असणाऱ्या वसुदेवाच्या पोटी भगवान परमात्मा जन्माला आले. सर्वांना कथा भाग माहित आहे की असणारी कंसाची सख्खी चुलत बहीण ही देवकी. सख्खी चुलत बहीण पण सख्या भावाने जेवढं प्रेम नाही एवढं असणारं प्रेम कंसाचं त्या देवकीवर होतं. अण्णा महाराज इतक्या थाटामाटात आपल्या बहिणीचं लग्न लावलं महाराज. इतक्या थाटामाटात लावलं वसुदेवा बरोबर. त्या वसुदेवाचे पाय धुतले हो कंसानं. आपली ही बहीण आहे. या बहिणीचं कन्यादान खऱ्या अर्थानं या असणाऱ्या कंसानं केलेलं आहे. ज्यावेळेस आपली बहीण वाट लावायची त्या क्षणाला आकाशवाणी झाली कंसा काय करतोस तू. ही असणारी तुझी बहीण हिच्या पोटी जो आठवा येणार आहे
तो 8वा तुझा काळ आहे, तुला त्याच्या हातानं मरण आहे. किती जरी प्रेम करत असली माणसं तर महाराज एकदा कळालं की याच्या हातून मरण येते, एका मिनिटात असणाऱ्या प्रेमाची तीव्रता कमी झाली. वैर निर्माण झाला ज्या बहिणीवर नितांत प्रेम करणारा कंस. पण सांगावं काय, हिच्या पोटी जन्माला येणारा तो माझा काळ आहे, मी त्याच्याकडून मरणार आहे म्हणून तिला सोडायचं नाही. धारदार असणारी तलवार काढली बहिणीवर राहून आला. वसुदेव ज्ञानी होते, नीतिमत्ता होती. वसुदेवानं असणाऱ्या खऱ्या अर्थानं कंसाला सांगितलं, कंसा काय करतोस तू, बहिणीची हत्या करतोस. अरे बहिणी तुझी ती, हत्या करू नको. ऐक, तिच्या पोटी येणारा जो आहे तो तुझा काळ आहे, तुला मारणार आहे. मग ह्या बहिणीची हत्या कसं करता? ऐक, तिच्या पोटी जो 8वा येणार आहे हा मी तुमच्या ताब्यात देतो, पण हिला मारू नको. त्या क्षणाला कंसाला ते बोलणं पटलं वसुदेवाचं, आणि असणाऱ्या देवकीला आणि वसुदेवाला असणाऱ्या जेलमध्ये टाकलं. आणि जेलमध्ये टाकल्यानंतर महाराज काय सांगावं, देवकीला पहिला मुलगी झाली. आणि मुलगी झाल्यानंतर महाराज ही बातमी ज्यावेळेस कंसाला गेली आणि सांगितलं कंसाला की असणाऱ्या देवकीच्या पोटी मुलगी जन्माला आलेली आहे. मुलगी जन्माला आली म्हटल्यानंतर पण त्याच्या डोक्यात एकच होतं की 8वा मारणारे तो आला. त्याकडे ते बाळ हातामध्ये घेतलं आणि बाळ हातामध्ये घेतल्यानंतर महाराज त्याच्या मनात नव्हतं याला ही मुलगी सोडून द्यायची, 8वी असणारा मारायचा आहे. पण नारद महर्षी त्या ठिकाणी आले. नारद महर्षीला याच्याकडून पाप करून घ्यायचं होतं. जोपर्यंत पापाचा घडा भरत नाही तोपर्यंत देव बाळ सुद्धा वाकडा करून देत नाही, हे ध्यानात राहू द्या. त्या कंसाकडून पाप करून घ्यायचं होतं म्हणून हत्या त्याच्याकडून करायची. त्यावेळेस नारद महर्षीने सांगितलं, कंसा काय करतो, वरून जर हा 1 नंबर असेल पण खालून जर मोडला हा 8वा असेल तर याला सोडून जर दिला तर. महाराज तिथंच गर फिरवलं आणि ते बाळ आपटवलं. असं 1 2 3 4 5 असणारे 6वी असणारी जी कन्या आहे ती योग मायेच्या द्वारे रोहिणीच्या गर्भामध्ये, सर्वांना माहिती, रोहिणीच्या गर्भामध्ये घातली. आणि असणारे 8वा जो असणारा भगवान परमात्मा ज्यावेळेस जन्माला आला त्यावेळेस वसुदेव देवकी बंदी खानामध्ये आहेत. आणि भगवान परमात्मा 8वा ज्यावेळेस अवताराला आला तो स्वयंभू आहे, तो गर्भाच्या यत्नात आहे, तो प्रगट झाला. आणि प्रगट झाल्यानंतर महाराज तो प्रगट झाला आणि असणाऱ्या देवकीचे आणि वसुदेवाचे जे बंधन आहेत ते बंधन गळाले. आणि बंधनं गळाल्यानंतर महाराज वसुदेवाला भगवान परमात्मा म्हणू लागले, नंदाच्या घरा
की मला गोकुळाला घेऊन चला. वसुदेवानं असणाऱ्या भगवंताला खऱ्या अर्थानं टोपलीमध्ये घातलेला आहे. डोक्यावर वसुदेवानं घेतलं भगवंताला आणि भगवंत गोकुळाकडे निघाले. त्या क्षणाला पाऊस झालेला आहे आणि असणारी यमुना दुथडी भरून चाललेली आहे. दुथडी यमुना भरून चालल्यानंतर त्या यमुनेला सुद्धा वाटलं की भगवान परमात्माचा स्पर्श मला व्हावा, मला त्यांचं दर्शन व्हावं. म्हणून असणारी यमुना नंद बाबांच्या कमराला पाणी लागलं, छातीला पाणी लागलं, असणाऱ्या दाढीला पाणी लागायला लागलं, शेवट असणाऱ्या तोंड पाण्यामध्ये गेलं आणि यमुनेला वाटलं की आता मला भगवंताचं दर्शन होईल. खरं सांगू तुम्हाला, ऋषी मुनी जपी तपी संन्यासी वेदीचे असणारे ऋचा साधू प्रत्येक जण वेगवेगळ्या अवतारामध्ये गोकुळामध्ये भगवान येण्याची वाट पाहत होते. देव पक्षी झालेले होते, ऋषी गायी झालेले होते, देव देवता ऋषी मुनी भगवंताची वाट पाहत होते. खरं सांगू तुम्हाला, भगवंताची वाट पाहत असताना किती आतुर झाले असतील. भगवान महाराज एखादा कीर्तनकार यायचा तर माणसं वेळ पाहतात किती वाजेपर्यंत येतील महाराज, कुठपर्यंत आले महाराज. मला सांगा, सर्वसामान्य कीर्तनकाराची तुम्ही इतकी आतुरतेने वाट पाहता, देवाची वाट पाहत होते. ऋषी मुनी भगवंत असणाऱ्या गोकुळामध्ये वाट पाहत होता. शेषाने असणार छत धरलेलं आहे, मंद मंद पाऊस चालू आहे आणि मंद मंद पाऊस चालू असताना शेषानं फणी धरली भगवंताच्या मस्तकावर, पाऊस लागू नये म्हणून. आणि असणारी गंगा मैया दर्शन घेण्याकरता येते. नाविलाज झाला. भगवंताला वाटलं ही जर माझ्या पाया पडण्याकरता येईल पण माझा पाप पाण्यात बुडन ना. मग भगवंतानं किशोर भाऊ काय झालं, टोपलीतच पाय बाहेर काढला आणि टोपलीतला पाय बाहेर काढल्याबरोबर असणाऱ्या यमुनेच्या पाण्याचं पाणी भगवंताच्या पायाला स्पर्श केल्याबरोबर असणारी तृणचळ रुद्ध झाली. खऱ्या अर्थानं ती असणारी यमुना पाणी कमी झालं आणि असणारा वसुदेव नंद बाबांच्या असणाऱ्या घरी गेलेला आहे. घरी गेल्याबरोबर असणारी ती तिथली जी मुलगी ती आपल्या टोपलीमध्ये माया घेतली आणि असणारा हा भगवान परमात्मा तिथं ठेवलेला आहे, माहित नाही. खरं सांगा बरं मला, तुम्ही झोपत कुठं बाळांपण होत असतं का? सकाळीच महाराज बोलले ना, बाळांपणाच्या वेदना इतक्या होता की सकाळी महाराज बोलले की दोन जीवाचा अंत आहे. बाळांत याचा अर्थ बाळ नाहीचा अंत. आणि यशोदा मायाला झोपात लेकरू झालं, ते बाळ असणार रांगू लागलं. रांगू लागल्याबरोबर पण इकडं वसुदेवानं ती असणारी मुलगी टोपली घेतली. वसुदेव परत असणाऱ्या मंदिरखान्यामध्ये माया घेऊन आले आणि माया घेऊन आल्यानंतर माया ज्यावेळेस मनुष्याकडे आली की माणूस बंधनामध्ये अडकत असतो आणि देव आला की बंधनातून माणूस मुक्त होत असतो. ज्या वेळेस भगवंत जन्माला आले त्यावेळेस वसुदेवाचे असणारे कड्या आणि कुलप गळाले, बंधनातून मुक्त झाले आणि परत माया आणली त्यावेळेस परत बंधनात अडकले. त्या क्षणाला ती बातमी ज्या वेळेस असणाऱ्या नंद बाबांच्या यशोदा मैयाच्या असणारा ते बालक पुढे केलेलं आहे आणि असणारं ते मुलगा जन्मतानाच रांगत होतं महाराज भगवान. आणि रांगत असताना महाराज ही असणारी ती दासी जवळ होती, त्या दासीनं पाहिलं आणि पाहिल्याबरोबर पळतच गेली नंद बाबाकडं. आणि नंद बाबाकडे पळत गेल्यानंतर महाराज ती नंद बाबाला म्हणू लागली, नंद बाबा, यशोदेला असणारा मुलगा झालाय, मुलगा गवळण सांगे गवळा नीला पुढे
गोकुळामध्ये पसरली की नंद बाबाला मुलगा झाला म्हातारपणामध्ये. किशोर भाऊंनी प्रमाण दिलं, गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला. निस्ती ही बातमी गवळणींच्या कानावर गेल्यानंतर भगवान महाराज झालं काय, अख्खं गोकुळ नंद त्या असणाऱ्या नंदबाबांच्या वाड्यावर आले. सगळे दर्शना करता का देव जग असणारा अवताराला आलेला आहे. पूर्वेकडून काही मंडळी कृष्णाचं दर्शन घेण्याकरता, पश्चिमेचा दरवाजा, वाड्याला 4 दरवाजे होते, त्या 4ही बाजूने किशोर भाऊ गर्दीच गर्दी. नंदा घरी झाली दाटी, इतकी दाटी झाली की 4ही बाजूने भगवान परमात्माला भेटण्याकरता आनंद झाला. इतका आनंद झाला की ते नाचू लागले, बागडू लागले आणि सुद्धा उडा घेऊन असणारे वाटू लागले. महाराज आता देव जन्माला आला म्हणजे सामान्य काय पुण्य असेल होत्या गोकुळातल्या लोकांचं की जिथं देव जन्माला आला. महाराज भगवान परमात्मा जन्माला आला. जन्माला आल्यानंतर कथाभाग सर्वांना माहित आहे की नंद बाबाच्या वाड्यावर असणारा भगवान परमात्मा लहानचा मोठा होऊ लागला. पण तो लहानचा मोठा होत असताना महाराज पहिल्यांदाच त्यानं पाऊल टाकलं. आणि पहिल्यांदा पाऊल टाकल्याबरोबर महिला मंडळ, तुमचं लेकरू जर चालत असलं तर तुमचं पहिलं गाणं असतं काय, माझा बाळ चालू लागला, कुणी नाही पाहिला, बाळू चालला, कुणी नाही पाहिला. तो चालत होता भगवान परमात्मा. बरं चालत कसा होता, डावा गुडघा असणारा तो खाली आणि एक पाय वर. आणि त्या डाव्या गुडघ्यानं भगवान परमात्मा सुरुवातीलाच रांगायला लागला. महाराज डाव्या गुडघ्यानं रांगतो, तळवे तळ हात टेकी, तळवे तळ हात तळ हात काल्याचं कीर्तन म्हणलं की भगवंताचं वर्णन करावं. ते किती वर्णन करावं महाराज, किती वर्णन करावं. बरं भगवंताचं वर्णन करायचं नाही मग काय प्रपंचातलं वर्णन करायचं का. ते प्रपंचातलं वर्णन करून काय महाराज, दुःख त्याच्यापेक्षा भगवंताच्या नामातील चिंतामध्ये नाचा, भगवंताचं श्रवण करा, याच्याशिवाय मजा आहे.
महाराज तो भगवंत रांगायला लागला, डाव्या गुडघ्यानं रांगतो. तुमच्या देवाऱ्यामध्ये एक देव आहे, त्याला रंगनाथ म्हणतात. महाराज आता काय म्हणतात महाराज, तो देव आमच्या लंगडा काय म्हणलं, त्याला पोलिओ झाला. आता तो पोलिओ झालेला देव आहे का? महाराजांनी जे प्रमाण दिलं आता, तो डाव्या गुडघ्यावर आहे, दुसरा हात त्यानं वर केलेला आहे. भगवंताचं चालणं तिथून सुरुवात आहे, ते आपल्या मध्ये असणाऱ्या देवघरातला रंगनाथ आहे. अजून काही लोकांना माहित नाही महाराज, जे सुशिक्षित आहे ज्यांना काही माहित नाही, ती माणसं म्हणतात तो पोलिओ झालेला देव एका पायाने लंगडा आहे. अरे तो देव आहे, असा भगवान परमात्मा. महाराज चालू लागल्यानंतर महाराज तो बागडू लागला. अनेक असणारे भगवान परमात्मा त्या गोकुळामध्ये राहून खोड्या करू लागले महाराज. आणि खोड्या करत असताना महाराज त्या भगवंताला काही पाहण्याकरता लांबून लोक यायचे. किती लांबून लोक ना. देव जन्माला आला, त्या गावातली असणारी एक जोडी किशोर भाऊ बाळ जन्माला आलं म्हणजे जोडीने यायची महाराज भगवंताला पाहण्याकरता. आणि तो रांगत होता. आणि एक दिवस यशोदा माईनं त्यांना झोपी घातलं चोक्यामध्ये. आणि झोपी घातल्यानंतर एक जोडी आली गावातली, डाळ भाताची जोडी. डाळ भात माहिती आहे तुम्हाला? डाळ भात म्हणजे ती गवळण ठेंगणी होती, उंची कमी होती तिची, आणि तिच्या मालकाची त्या गवळ्याची उंची मोठी होती. ज्यावेळेस गर्दी झाली ना बघायची किशोर भाऊ, तर ते जो गवळी उंच होता ना विष्णू महाराज, त्यानं एका मिनिटात देव पाहिल्यानंतर इतका आनंद झाला. त्या गर्दीमध्ये जो भगवंत पाहायचा त्यांना आनंद व्हायचा. पण ही ठेंगणी जी गवळण आहे का, ही मस्त तिच्या शायंडलला महाराज अशा मोठ्या टाचा होता, ती अशी मस्त टाचा वर करून बघायची. पण त्या भगवंताचा पाळण आणि तिची उंची सारखीच होती महाराज. तिला ते देवच दिसत नव्हतं. ती उड्या मारून मस्त प्रयत्न केला तिने त्याला देवाला पाहायचा, पण देव कोणालाही पाहता येत नाही, हे ध्यानात राहू द्या. पूर्व पुण्य द्याचे असेल पुण्य. महाराज ती गवळण पाहू लागली, पण तिला असणारा देव काय दिसेना ना. मग देव दिसेना म्हटल्यानंतर महाराज तिचा जो मालक गवडी होता ना, त्यानं काय केलं, देवाला पाहिलं ना, जाऊन उभा राहिला भगवान. आणि उभा राहिल्यानंतर त्याला वाटलं आपल्या लोकांना त्रास नको, म्हणून तो बाजूला जाऊन उभा राहिला. त्या गवळीने उड्या मारल्या तरी तिला देव दिसना, मोठमोठ्याने उड्या मारायची तरी देव दिसना. मग तिने आपल्या मालकाला खुणवलं. आता मालकाला खुणायचं म्हणजे सगळ्या नजरेची ताकद महाराज, एका नजरेत तो तिच्याकडे आला, खुणावल्याबरोबर आला. पण आल्याबरोबर महाराज त्याला म्हणली खाली बस म्हटल्यानंतर महाराज तो खाली बसला. कोण? तो गवळी. आता खाली बस म्हटल्यानंतर महाराज तो गवळी खाली बसला, आणि ती गवळण त्याच्या खांद्यावर बसली आणि म्हणली उठा. बोलवल्याबरोबर आला, बस म्हणल्यावर बसला, उठ म्हणल्यावर उठला. तेव्हापासून चाललाय बरं का. बस म्हणले की बसले, उठ म्हणले की उठले, आणि चला म्हणले का चालले. विठ्ठल उठा म्हणल्याबरोबर तो उठला. आणि तिने भगवंताचा असणारं डोकं पाहिलं. लावण्य सकुमार मदनाचा पुतळा, दिव्य शशिकळा लोपलिया असणारं चतुर्भुज सकुमार मदनाचा पुतळा, भगवंत आहे. खऱ्या अर्थानं जे रूप आपण हृदयामध्ये साठवायचं ना, तर ते कोणतं रूप साठवायचंय. सर्वसामान्याला पाहतो असं रूप नाही, देवाचं रूप आहे ते. तो देव आहे, त्याचं असणारी हनवटी, त्याचे डोळे, त्याचं नाक, त्याचं कान, त्याचे बाहू, त्याचा मोराचा पिसारा, त्याचे होठ, त्याचं नाक कसं आहे. खऱ्या अर्थानं ते जर पाहिलं तर मोहून टाकणार आहे.
रूप पाहून गवळणी मोहित झाल्या. भगवान परमात्मा वेळ कमी असल्यामुळे लहानचा मोठा होऊ लागला. भगवंतानं गावात खोड्या करू लागला. वेळ झाली वेळ तो हे 8:30ला आपला जे विठ्ठल होणार आहे. आता मात्र तुमच्या मनातली शंका काढून टाकतो. कमिटीने मला सांगितलं 8:30 वाजेपर्यंत चाललं पाहिजे. 8:30ला जे विठ्ठल होईल याच्या शंकाच नाही. आता बिनधास्त तुम्ही राहायचं. आता शंका अजिबात घ्यायची नाही. विठ्ठल परमात्मा लहानचा मोठा होऊ लागला आणि असणारा मोठा होत असताना भगवंताच्या खोड्या काय जाईना महाराज. इतक्या खोड्या करायचा का त्या खोड्याला नाना सीमात राहिला नाही. खोड्या नको करू माझे बाबा. भगवंताला विनंती करू लागली, कृष्णा आता बास रे बाबा, तुझ्या खोड्या किती खोड्या करशील. पण भगवंत काय ऐकायला तयार नाही. एक दिवस तर कहारच केला महाराज या कृष्णानं. एक ठिकाणी अशी खोडी केली महाराज. संध्याकाळी एका असणाऱ्या गवळणीचं घर पिटून दिलं आणि घर पेटून दिल्यानंतर महाराज ते घर जळालं. अनेक गवळणी तिथं आल्या आणि त्या गवळणी बोलू लागल्या, का रे त्या गोपाळांना म्हणू लागल्या या असणारं घर कोणी पेटवलं. त्याच्यातली एक गवळण म्हणू लागली, या पेटवणारा नंद बाबाचा असणारा कृष्ण, त्याच्याशिवाय हे पेटू शकत नाही. असं म्हटल्यानंतर महाराज भगवंताचं वळत होते. म्हणले हिचा घरचा पत्ता घ्या. ती दुसरी गवळण आली. ती म्हणली जर माझं घर जर पेटून दिला असतं तर याचा बेतच पाहिला असता. म्हणले मग हा बेत पाहणार आहे नाही. मग आजचा संध्याकाळचा नंबर हिचा, तिच्या घरचा पत्ता घ्या. भगवंतानं पेंद्या वडज्या वाकुड्यांना सांगितलं हिचा नंबर घ्या. म्हणले संध्याकाळी हिच्या घरावर जा. भगवंतानं सगळ्या गोपाळ गोळा केले आणि महाराजांना झालं काय, रात्री 12 वाजता भगवंतानं या असणाऱ्या गवळणीच्या घरी दया दुधाची चोरी केली आणि दया दुधाची चोरी करून माठ फोडले. आणि माठ फोडल्यानंतर आता निघायचं तर ती गवळण होती गुटकीन गवळी होता मोठा. त्या गवळ्याची दाढी वाढलेली होती आणि हिची वाढलेली होती. त्या असणाऱ्या गवळणीनं आणि भगवान असणाऱ्या त्या गवळ्याची देवानं काय केलं, दाढीची विणीचीच गाठ बांधली. आणि दाढीची विणीची गाठ बांधल्यानंतर महाराज 4 वाजता गवळी उठला. कशा करता, गायांना धारा काढायच्यात म्हणून उठल्याबरोबर महाराज झालं काय, तर ते असणारा गवळी उठला आणि हिच्या येणीला झटका बसला. हिच्या येणीला झटका बसल्यानंतर ती म्हणू लागली, का म्हातारपणात तुम्हाला असे चाळे सुचायला लागले, हा काय टाइम आहे का माझी विणी ओढायचा. ती गवळी म्हणली, तुम्हाला शोभतं का. तो गवळी म्हणू लागला, तुला शोभतं का, कुशल तू माझी दाढी ओढती. आणि मग ती उठून पाहते तर दाढीची विणीची गाठ बांधली. पतीची दाढी माझी वेणी दोन्ही गाठ बांधली. पतीची दाढी माझी वेणी दोन्ही गाठ बांधली. गाठ बाई कोणाशी सुटेना रोना छोटे बाळ तुझा कोणता बरी छोटे बाळ तुझा
दाढीची विणीची गाठ बांधली. दाढीची विणीची गाठ बांधल्यानंतर महाराज आता हे असणार सोंग. काय करावं महाराज. सकाळी 6 वाजले. ही कापता कापेना, सुटता सुटेना, जळताही जळेना. काडी लावली तरी पेटत नव्हती, कातर आणली तरी कातरत नव्हती. आता करायचं काय. 6 वाजले, गाया वरडायला लागल्या. सगळं गोपाळ गवळ्याने गोळा झाला. एवढ्या उशिरापर्यंत हे झोपणार नाही. अख्खं गाव गोळा झालं त्यांच्या दारासमोर. महाराजांना विलाजानं मग या दोघांची वरात. दाढीची विणीची गाठ सुटता सुटताना काय करावं लागेल. तो गोपाळ म्हणला की दाढीची विणीची गाठ ज्यावेळेस सुटत नाही त्या अर्थी तू कृष्णाला काही बोलली होती का. म्हणले काहीच नाही. नाही तू आठवा म्हणले काहीतरी बोलली असं. म्हणले का त्या सपूचे घर पेटलं तेव्हा मी सांगितलं माझं पेटवलं असतं तुम्ही बेतच पाहिला असता. म्हणले मग त्याने तुझा बेत पाहिलाय. ही दाढीची विणीची गाठ बांधली हे त्याचं काम आहे. म्हणले हे त्याच्याशिवाय सुटणार नाही. मग झालं महाराज. तो दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्यावर उपाय. आता बघायची गर्दी इतकी झाली. दोघांना सांगितलं एक काम करा. नंद राजाच्या असणाऱ्या भगवंताकडे जा. त्याची नजर पडली की दाढीची विणीची गाठ सुटेल. तोपर्यंत 4-5 पोरांना सांगितलं ताटल्या हातामध्ये घ्या. ह्या असणाऱ्या झाडाच्या पानाच्या पिपण्या तयार करा आणि ही वरात आपण नंदबाबाच्या वाड्यावर घेऊ. आता ही वरात म्हणजे उलटी वरात ना नाना. वरात कशी निघते. तुमचं लग्न झाल्यानंतर आधी पुढं कोण होतं. तुम्ही नानी माग. पण आता ही वरात अशी उलटी ना. ती गवळण पुढं आणि हा गवळी माग. विणी तिची आणि दाढी याची. अशी असणारी वरात निघाली महाराज. हे पोरं हो हुर्र हुर्र म्हणायचे आणि पिपाने आणि ताटल्या वाजवायला लागले महाराज. ही उलटी वरात निघाली नंदबाबाच्या वाड्यावर. आणि नंदबाबाच्या वाड्यावर गेल्यानंतर महाराज असणाऱ्या यशोदेला बोलवला गवळाने. यशोदे तुझा हा कृष्णाने पुढे हे केली. कृष्ण बाहेर येत नाही तर लगेचच असणारी दाढीची विणीची असणारी गाठ सुटली. महाराज सुटल्यानंतर यशोदेला गऱ्हाणे गवळणी करू लागल्या. हरणी नावाची असणारे गवळण भगवंत तिच्या घरी गेले. आणि तिच्या घरी गेल्यानंतर महाराज तिचा पती बाहेर कामाला गेलेला होता आणि ती गवळण घरी होती. तिला हरणी नावाची मुलगी होती. इतकी दंगल झाली. लोणच्याची बरणी होती जवळ आणि तो भगवंत पाहिला तिने आणि ती बरणी शिक्यावर ठेवायची तर या हरणी शिक्यावर ठेवली आणि असणारी बरणी कमरावर घेतली. इतकं देवाचं मोहक रूप पाहिलं महाराज. आणि मोहक रूप पाहिल्यानंतर आता मात्र देव खोड्या करू लागला. देव ऐकायला तयार नाही. यशोदेकडे घराणे गेले. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी रामे कांदावे. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी रामे कांदावे. आपल्या वरद विनायकाचं मंदिर आहे गोकुळामध्ये. त्या गणपतीला नवस करावे की याच्या खोड्या बंद होऊ दे म्हणून यशोदेने काय केलं महाराज. अण्णा महाराज गणपती बाप्पाला नवस केला की 101 मोदक गणपती मी तुला वाहीन फक्त याच्या खोड्या बंद होऊ दे. आणि याच्या खोड्या बंद करणारा तूच म्हणून असणारा भगवंताने विचार केला. म्हणजे गणपती बाप्पाला नवस केलाय कुणी. यशोदेने माझ्या खोड्या बंद हो म्हणून. देवानं काय केलं महाराज. 1.25 महिना खोडीच केली नाही. यशोदेने सांगितलं होतं गणपती बाप्पाला 1.25 महिना जर यांनी खोडी केली नाही तर 1.25 असणारे मोदक 1.25 मोदक तुला मी वाहीन. 1.25 महिना याने कोणाशी भांडण नाही तंडण नाही बोलला नाही खोडीच केली नाही. यशोदेला वाटलं माझा नवस सफल झाला. मग यशोदेने तो नवस फेडायचं ठरवलं. देवानं खोडीच केली नाही ना. महिनाभर खोडी केली नाही म्हणून नवस फेडायचा.
मग 101 मोदक यशोदेनं परातीत भरले, दिवा घेतला, कापूर घेतला आणि नवस भेटण्याकरता कृष्णाला घेऊन त्या मंदिरामध्ये गेली. आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर महाराज गणपती बाप्पा समोर उभी राहिली. आणि गणपती बाप्पा समोर उभी राहिली, भगवान महाराजांना उभी राहिल्यानंतर गणपती बाप्पाची आता दिवा लावायचा, दिवा लावायला काडीची पिठीच नाही. यशोदा म्हणते कृष्णा, अरे माझं वय झालेलं, मला भुरळ पाडली. आता भुरळ पाडणारा कोण होता? अनंतधारी ना, यानं भुरळ पाडली. पण ती म्हणते कृष्णा, माझं वय झालं, मला भुरळ पडली रे, काडीची पिठीच घरी नाही. एक काम कर कृष्णा, मी काडीची पिठी घेऊन घरून येते, तोपर्यंत या मोदकाकडे लक्ष दे, हे मोदक कोणी खाईल, लक्ष दे. म्हणलं ठीक आहे. आणि यशोदा घरी आली काडीची पिठी आणण्याकरता. तोपर्यंत कृष्णाने अख्खे मोदक खाऊन घेतले, सगळे मोदक खाऊन घेतले. आणि गणपती बाप्पाला सांगितलं आवाज करायचा नाही, शांत बसायचं. महाराज गणपती बाप्पा गपचूपच बसले. आणि हा असणारा कृष्ण 101 मोदक खाऊन एका कोपऱ्यात बसला. आणि एका कोपऱ्यात बसल्यानंतर यशोदा आली, यशोदेनं पाहिलं, परत मोकळी. आणि परत मोकळी पाहिल्यानंतर कृष्णाला इकडे तिकडे पाहू लागली. तर कृष्ण कुठं? एका कोपऱ्यामध्ये. कृष्ण झालं काय? झालं काय? आई कृष्ण घाबरल्यासारखा करू लागला. आई तू गेली. आणि तू गेल्यानंतर एक मोठ्या ढेरीचा बाबा आला म्हणले. आणि मोठ्या ढेरीचा बाबा आला, त्या मोठ्या ढेरीचा बाबानं अख्खे मोदक खाल्ले. महाराज आईला गुंगारा दिला ना कृष्णाने. आणि मग आईच्या लक्षात आलं, अरे नवस फेडायला आले तरी तू इथं खोडी केली, आता तो इथं राहू नको. आता एक काम कर, उद्या सकाळी तुला कुठं जावं लागेल? उद्या जाई म्हणा सवे घेऊन गोधन, सवे घेऊन गोधन, सवे घेऊन गोधन. पण ऐका महाराज, त्याच रात्री या बाबानं काय केलं, एका गवळणीचे अख्खे दुधाने पालथे केले. आणि पालथे करून महाराजातलं दही लोणी तूप सगळं खाल्लं, धुवून धावून पालथे केले. बरं नाना, चोरी करणारा माणूस इतकी निर्मळ चोरी करेल का? निर्मळ पेटी कसं करेल? इतकी निर्मळ चोरी करेल? त्याच्यातलं लोणी खायचं, ताक खायचं, दही खायचं आणि ती दुधाने पालथी करून असणारी ठेवली. आणि पालथी करून ठेवल्यानंतर महाराज सकाळी गवळण उठली धारा काढायला. आणि धारा काढायला उठल्याबरोबर महाराज पहिली ती गोठ्यात गेली. आणि गोठ्यात गेल्यानंतर तिची नजर असणारी दुधाण्याकडे गेली. दुधाण्याकडे गेल्यानंतर महाराज ती गवळण मनामध्ये विचार करू लागली. आणि विचार करत असताना ती बोलू लागली अभंगाचं पहिलं चरण. पाहती गवळणी, पाहती गवळण, पालथं पाहिल्यानंतर सगळ्या गोकुळातल्या गवळणी गोळा झाल्या. आणि गवळणी गोळा झाल्यानंतर विचारपूस करू लागल्या, कोणाची हिंमत माझ्या घरी चोरी करायची? कोण माझ्या घरी चोरी करणार आहे? पण माझ्या घरी जो चोरी करीन मी त्याला सोडणार नाही. ती गवळण बोलू लागली. आणि गवळण बोलत असताना महाराज ती दुसरी गवळण म्हणू लागली, हे धाडस तुझ्या घरी चोरी करण्याचं हे काम कुणाचं नाही, हे नंद गावाच्या कृष्णाचं आहे. अभंगाचं दुसरं चरण.
त्याच्याशिवाय तो दुसरी चोरी करू शकत नाही. चोरी कोणती देवाने केली? काही माणसं म्हणतात तुमचा देव चोऱ्या करत होता का? त्यानं चित्ताची चोरी केली. चित्त चोरी गेले नंदाच्या चित्ताची चोरी केलेली आहे. आणि म्हणून तो भगवान परमात्मा आपल्या सर्वांचं चित्त चोरत असतो. त्याच्या काय असणाऱ्या खोड्या थांबायला तयार नाही. त्याविना ऐसे नाही दुसरे. ऐसे महाराज म्हणले त्याच्याशिवाय दुसरं कोणीच हे करू शकत नाही. ती गवळण ठामपणे म्हणू लागली. आणि ठामपणे म्हणत असताना महाराज त्या गवळणीनं सांगितलं जर त्याच्याशिवाय दुसरं कोणी चोरी करू शकत नाही इथपर्यंत बरोबर आहे. पण त्याला नावारूपाला आणलं कुणी? सवे तुकया मेला सवे तुकया मेला सवे तुकया मेला सवे तुकया मेला तेरे हरिला तेरे
हरी जय विठोबा जय